नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत प्रॅक्टिस सेट 6.2. म्हणजेच इयत्ता 10वी मधील अल्जेब्रा विषयामधील आपण 6वा धडा शिकत आहोत. त्यामधला 6.1 आपण गेल्या व्हिडिओमध्ये बघितला होता. तर तो तुम्ही बघितला नसेल तर तुम्ही नक्कीच बघा. त्यामध्ये आपण मीनची व्हरायटी कव्हर केली आहे. आज आपण बघणार आहोत 6.2 प्रॅक्टिस सेट 6.2. तर आपण सुरुवात करूया. एक्सरसाइज 6.2. तर आपण गणिताला सुरुवात करूया. 6.2 मध्ये क्वेश्चन नंबर 1 आपल्याला काय दिलाय बघूया. The following table shows the classifications of worker and number of hours they work in a software company. Find the median. आपल्याला या गणितामध्ये मीडियन काढायचं आहे. काय काढायचं आपल्याला? मीडियन काढायचं आहे. तर आपल्याला पहिलं दिलेलं आहे, पहिला कॉलम जो दिलेला आहे डेली नंबर ऑफ हार्स. डेली नंबर ऑफ हार्स आपल्याला दिलेला आहे. हा तुमचा कॉलम जो असतो तो क्लासचा कॉलम असतो. ठीक आहे. नंबर ऑफ हार्स म्हणून आपल्याला कॉलम दिलेला आहे. तर हार्स मध्ये काय काय हार्स आहेत बघा. 8 to 10, 8 to 10 आहे, 10 to 12 आहे, 12 to 14 येईल, 14 to 16 येईल. कितीपर्यंत आहे? 14 to 16च आहे. ओके, बस. नेक्स्ट त्याने आपल्याला मला वाटतं दिलाय नंबर ऑफ वर्कर्स म्हणून दिलेत त्याने आपल्याला. नंबर्स ऑफ वर्कर्स म्हणून त्याने आपल्याला दिलेला आहे. नंबर ऑफ वर्कर्स. तर नंबर ऑफ वर्कर्स आपल्याला त्याने किती दिले आहेत? 150. नंतर दिलेला आहे 500. नंतर दिलेला आहे 300 आणि नंतर आहे 50. असं आपल्याला टोटल त्यांनी दिलेलं आहे नंबर ऑफ वर्कर. हे झाले एफ. हा कॉलम तुमचा एफचा आहे. तर मीडियन काढत असते वेळी आपल्याला तिसरा कॉलम जो बनवायचा असतो त्या कॉलमचं नाव असतं सीएफ. सीएफ मीन्स कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी. आपल्याला हा काढायचा असतो तिसरा कॉलम. तर तो कसा काढतात? तर काय करायचं असतं, हे जो नंबर दिलाय तो तसाच्या तसा आपल्याला इथे कॉपी करायचा असतो. 150 प्लस 500 किती येणार आहे आपल्याला इथे आन्सर? 650 येईल. 650 प्लस 300, 600 प्लस 300 किती झाले? 789 म्हणजे किती येणार आहे? 950. आणि 950 प्लस 50 येणार आहे 1000. मग टोटल 1000 हा तुमचा एन झाला. काय झाला? हा तुमचा एन. ओके. हा तुम्हाला एन मिळाल्याच्या नंतर तुम्हाला मीडियन मध्ये काय करायचं असतं? पहिला n/2 हा फॉर्म्युला यूज करायचा असतो. तर n किती आलाय तुमचा? 1000 आलाय. सो तुम्ही 1000 लिहिला, डिवाइड बाय काय करायचं? 2. मग 2 नी 1000 ला डिवाइड करायचं. तर 2 5 जा 10 येतं, म्हणजे 500 आला आन्सर तुमचं. आता ही जी 500 संख्या आहे ही कुठे बसते ती बघायची. आता 500 150 मध्ये तर येणार नाही, 650 मध्ये येईल. मग 650 मध्ये आली, ह्याच्या लाईनीत जायचं, ह्याला लिहायचं एफ, ह्याच्या वरच्याला लिहायचं सीएफ आणि ह्याच्या बरोबर लाईनीत जायचं, ह्याला लिहायचं L1 आणि हा जो असतो त्याच्यासोबत L2. तर ह्याला लोअर क्लास लिमिट आणि ह्याला काय बोलतात? अपर क्लास लिमिट. तर ह्या सगळ्या संख्या आपण त्याच्यामध्ये लिहून काढायच्या. फक्त ह्या व्हॅल्यू फाइंड आउट केल्याच्या नंतरच आपल्याला सीएफ, एफ आणि L1 मिळतो. तर लक्षात घ्या, ह्याने याला डिवाइड केला 500 कुठे बसतो? इथे बसतो. म्हणून ह्याच्या वरच्याला आपण सीएफ लिहिला, ह्याच्या लाईनीत ह्याला एफ लिहिला आणि ह्याला L1 लिहिला. तर आता मीडियनचा आपला मोठावाला फॉर्म्युला लिहायचा. मीडियन इज इक्वल टू L1 प्लस ब्रॅकेट मध्ये n/2 मायनस CF अपॉन F इंटू काय येणार आहे? H येणार आहे. हा मीडियनचा मेन फॉर्म्युला आहे, सगळ्यांच्या लक्षात राहायला पाहिजे. L1 प्लस n/2 मायनस CF अपॉन F इंटू काय झाला? H झाला. मग L1 ची व्हॅल्यू तुम्ही काय टाकले? 10 घेतलेली आहे. त्यानंतर मग n/2 काढलात तुम्ही. किती काढलात n/2? 500 मायनस सीएफ किती आलेला आहे? 150. मग इथे लिहायचा 150 अपॉन एफ किती काढलात तुम्ही? 500 आणि इंटू एच म्हणजे ह्या दोघांच्या मधला फरक. कितीचा फरक आहे दोघांमध्ये? 10 मधून 8 गेले. कितीचा फरक आहे? 2चा फरक आहे. सो 2 लिहिले. ओके. आता ह्याला सॉल्व्ह करायचं. कसं करणार? 10 प्लस 500 मधून 150 गेले तर किती उरले? 500 मधून 100 गेले तर 400 मधून 50 गेले तर उरले आहे 350. अपॉन किती येणार आहे इथे? 500 इंटू किती करणार आहे? 2.
ओके, आता हा ब्रॅकेट आपण काढूनच टाकू, म्हणजे टेन्शन नाही, तसं ब्रॅकेटचं काम संपलेलं आहे. ओके, नेक्स्ट आता पुढे करू, जर असं मी वरती घेतो. नेक्स्ट तुम्हाला लिहायचं आहे 10 प्लस, आपण असं केलं तर चालू शकतं, 0 0 कट झाला तर राहिलं 35/50 झालं इंटू 2. आता 2 नी तुम्हाला डिवाइड करायचंय 50 ला, तर 2 2 जा किती झालं, 4 झालं, एक उरला, म्हणजे 2 5 जा किती झालं, 10 झालं. म्हणजे बघा ना, 2 2 जा 4, एक उरला 10, 2 5 जा 10, म्हणजे आन्सर किती येणार इथे, 10 प्लस 35 अपॉन किती उरलं, 25. आता 35 आणि 25 एका टेबलमध्ये येतात. आता टेबल कोणता, 5 चा, 5 7 जा 35, 5 5 जा 25. ओके, याचं अर्ध कॅल्क्युलेशन तुम्हाला मी इथे लिहून देतोय, म्हणजे जेणेकरून एकाच ह्याच्यामध्ये सगळं तुम्हाला मिळून जाईल. 10 इथे 10 उरले प्लस 7/5, मग इथे किती लिहिणार मी, 7/5. आता काय करायचं, 5 ने 7 ला डिवाइड करायचं, 5 ने 7 ला काय करायचं, डिवाइड करायचं. बघ तुम्हाला दाखवतो, 5 ने 7 ला डिवाइड करायचं, तर 5 1 जा किती येणार आहे, 5 येणार आहे, 7 मधून 5 गेले, उरले 2. ओके, पॉइंट घेऊन मी काय केला, 0 वाढवला, 5 4 जा किती होणार आहे, 20 होणार आहे, आन्सर किती आलं, 1.4. सो मी इथे काय लिहिणार आहे, 10 प्लस 1.4, मग 10 प्लस 1 11, 11.4 हे तुमचं काय झालं, आन्सर झालं. हा तुम्हाला काय मिळाला, तुमचा मीडियन मिळाला. बस ही मीडियनची व्हरायटी आहे, असं तुम्हाला मीडियन करायचं आहे. ओके, तर हा झाला तुमचा मीडियनचा पहिला क्वेश्चन, मी तुम्हाला सोडवून दिलेला आहे. तसाच तुम्हाला हा दुसरा क्वेश्चन पण करायचा आहे, तुम्ही हा होमवर्क मध्ये करा. तुम्हाला जर यामध्ये काही अवघड झालं किंवा तुम्हाला नाही आलं तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा, मी तुम्हाला हे गणितही सोडवून देईन. तसंच तिसरं गणितही तुम्हाला करायचंय, तिसऱ्या गणितामध्ये पण सेम तुम्हाला दिलंय, फक्त हा तिसरा गणित कंटिन्युअस डेटा मधला नाहीये. आता हे कसं आहे ते मी तुम्हाला सांगतो, हा सोडवून मी देणार आहे. ह्यामध्ये बघा 64, आता ऍक्च्युली इथे प्रिंटिंग मिस्टेक झालेली आहे, इथे प्रिंटिंग मिस्टेक आहे, इथे 65 येणार. ओके, बघा इथे 69 70 आहे, 79 इथे 79, म्हणजे हे थोडंसं प्रिंटिंग मिस्टेक झालेलं आहे. बघा इथे सगळीकडे बघा 100 100 150 150 200 200 250 250 हे सेम आहे, पण इथे सेम नाहीये, तर हा कंटिन्युअस डेटा नाहीये, ह्याला कंटिन्युअस करावं लागणार आहे आपल्याला. ओके, तर मी हा सम तुम्हाला सोडवून देतो. कंटिन्युअस कशा प्रकारे केलं जातं ते आपण बघूया. तर सम सोडवूया आपण. तुमचं क्वेश्चन नंबर 3, दुसरं तुम्ही करणार आहात होमवर्कला, तिसरं आपण करूया. तिसऱ्यामध्ये पहिला दिलाय एव्हरेज स्पीड, आपल्याला काय दिलाय त्यांनी, एव्हरेज स्पीड, एव्हरेज स्पीड दिलाय. तर एव्हरेज स्पीड आपल्याला दिलेली आहे त्यांनी 60 to 64. नेक्स्ट आपल्याला 65 to 69, 70 येणार इथे, 70 to 74. ह्याच्यामध्ये भरपूर प्रिंटिंग मिस्टेक झाले हा बाळांनो. 75 79 येईल आणि 80 to 84 येईल. ओके, एवढाच डेटा दिलाय का, नाही, 84 to 89 पण आहे, म्हणजे 85 to 89 अशा प्रकारचा हा डेटा आहे. त्याच्यामध्ये थोडंसं प्रिंटिंग मिस्टेक झालेले आहे. तर हा तुम्हाला दिलेला आहे. पहिला ह्याला कंटिन्युअस करूनच घेऊया, म्हणजे तुम्हाला कळेल कंटिन्युअस कसं करतात. तर कंटिन्युअस करण्यासाठी पहिला जो असतो ना, त्याच्यामध्ये 0.5 मायनस करायचे आणि दुसऱ्यामध्ये 0.5 काय करायचे, प्लस करायचे. आता 60 मधून जर मी 0.5 मायनस केले तर किती आन्सर येणार आहे, 59.5 येणार आहे. 60 मधून 0.5 गेले तर 59.5 येतात. 64 मध्ये प्लस केले तर आन्सर येणार आहे 64.5. 65 मध्ये जर मायनस केलं तर आन्सर येणार आहे 64.5. 69 मध्ये प्लस केलं तर आन्सर येणार आहे 69.5. आता बघा सेम येत आहे का, 64.5 64.5. 70 मध्ये मायनस केलं तर आन्सर येणार आहे 69.5 आणि ह्याच्यामध्ये जर प्लस केलं तर 74.5. ह्याच्यामध्ये येणार आहे 74.5, इथे येणार आहे 79.5, इथे येणार आहे 79.5, इथे येणार आहे 84.5, इथे येणार आहे 84.5 आणि इथे येणार आहे 89.5. तर हा झाला कंटिन्युअस डेटा. आता तुम्हाला टेन्शन नाही. बघा इथे 64 65 होते, आता बघा 64.64.5 69.5 69.5 7
74, 79, 79, 84, 84 म्हणजे कंटिन्युअस डेटा झाला. आता कंटिन्युअस डेटा जर झाला आपला तर आपल्याला गणित सोडवताना प्रॉब्लेम येणार नाही. आणि शेवटचा कॉलम त्यांनी आपल्याला एफ पण दिलेला आहे. एफ म्हणजे नंबर ऑफ व्हेकल्स म्हणून आपल्याला त्यांनी दिलेला आहे, नंबर ऑफ व्हेकल्स. तर व्हेकल्स काय दिले, 10, 34, 10, 34, 55, नंतर आहे 85, नंतर आहे 10 आणि 6, 10 आणि 6 असे हे टोटल आपल्याला कॉलम दिलेले आहे. तर आपल्याला मीडियन मध्ये कोणता कॉलम बनवायचा असतो, सीएफ कॉलम बनवायचा असतो. तो म्हणजेच तुमचा कोणता आहे, कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सीचा हा कॉलम आहे. तर आपल्याला यांची काय करायचे, प्लस करायचे. तर 10 चा 10 कॉलम मी लिहिला, 10 प्लस 34 किती येणार आहे, 10 प्लस 34 44 येणार. ओके, 44 प्लस 55, तर 5 प्लस 4 9 आणि 5 प्लस 4 9 झालं. ओके, 99 प्लस 85 करायचे आपल्याला. 99 प्लस 85 9 आणि 9 आणि 5 किती झाले, 14, 14 चे 4 झाले, 1 कॅरी झाला. 9 आणि 8, 8 प्लस 8 16, 16 17 आणि 18, 184 झाले. 184 प्लस 10 झाले 194 आणि 194 प्लस 6 झाले 200. म्हणजे हा 200 तुम्हाला एन मिळाला. किती मिळाला तुम्हाला, एन मिळाला. ओके, तर तुमचा एन हा 200 आलेला आहे. आता तुम्हाला काय करायचं आहे, मीडियन इज इक्वल टू एन अपॉन 2 फॉर्म्युला वापरायचा. तर एन किती आहे तुमचा, 200 आलाय आणि हा 2, मग 2 नी डिवाइड करायचं. 2 2 जा नाही, 2 1 जा 2 कर आणि 0 0 लिहून टाक, म्हणजेच किती आला, 100 आला. आता 100 कुठे बसतो सांगा मला, इथे बसतं. मग ह्याच्या वरच्याला तुम्हाला काय लिहावं लागेल, सॉरी इथे सीएफ येणार आणि इथे एफ येणार आणि ह्याला तुम्हाला L1 लिहावं लागेल. आता मीडियनचा मी मेन फॉर्म्युला वापरतो. मीडियन इज इक्वल टू L1 प्लस ब्रॅकेट मध्ये n अपॉन 2 मायनस CF अपॉन F इंटू काय करणार, H करणार. सो L1 किती आहे तुमचा, 74.5. नेक्स्ट, सॉरी इथे प्लस ची साइन आहे आपली. नंतर n अपॉन 2 तुमचा किती आलाय, 100 आलाय. मायनस CF ला किती घ्यायचं आहे, 99 घ्यायचं आहे. अपॉन एफ म्हणजे 85 दिला आहे एफ, आणि इनटू काय करणार आपण, एच म्हणजे ह्यांचा मधला गॅप. कितीचा गॅप येणार आहे टोटल, हा 5चा. बघा 5चा गॅप आहे हा, बरोबर आहे. तर 74.5 प्लस 100 मधून 99 गेले तर 1 उरले, अपॉन किती आलं, 85 आलं, इनटू किती राहिले इथे, 5 राहिले. तर 5 ने जर 85 ला डिवाइड केलं, 5 1 जा 5, 3 उरतात, 35, 5 7 जा 35, म्हणजे 17 येतात. म्हणजेच तुम्हाला मी इथे सोडवून देतो पुढचं, 74.5 प्लस 1 अपॉन 70 असं आहे. तर आपल्याला या 17 ला 1 ने डिवाइड करायचं आहे. तर आपण डिवाइड करू, 17 ला 1 ने डिवाइड. तर 7 0 जा 0 लागणार आहे पहिली गोष्ट. तर 1 पॉइंट लिहून इथे मी 0 लिहिणार. परत 17 0 जा किती येणार आहे, 0च येणार आहे, म्हणून इथे 100 झालं. ओके, आता 17च्या टेबलमध्ये 100 पर्यंत आपण मोजूया. तर 85 17 संग 2 दर्शे, 17 5 जा 85 येतं बघा, बरोबर. सो मला वाटतं इथे किती उरतात, आहे 15 उरतात, आणि मला वाटतं 150 झाले. ओके, मग पुढचं करायची गरज नाही आपल्याला, पॉईंटच्या नंतर 2 संख्या मिळालेल्या आहेत. म्हणजेच आता इथे 74.5 प्लस किती झालं, 0.05. ओके, सो आपल्याला ह्यांना प्लस करायचं आहे. 74.5 प्लस 0.05, 5.47 किती आन्सर येणार आहे, 74.55. म्हणजे तुमचा आन्सर इथे किती लिहिणार तुम्ही, 74.55. हा तुमचा काय झाला, मीडियन झाला. काय झाला, हा तुमचा मीडियन झाला. तर अशा प्रकारे तुम्हाला हा मीडियनची काय करायची आहे, गणित सोडवायची आहेत. तर मी तुम्हाला टोटल
तिसरं गणित दाखवलं आणि पहिलं गणित दाखवलं. दुसरं आणि चौथं खूप सोपं गणित आहे. सेम मीडियन सारखंच करायचंय. फाइंड द मीडियन, फाइंड द मीडियन. आणि ह्याच्यामध्ये काय कंटिन्युअस करत नाही बसायचं, फक्त तिसऱ्यामध्येच कंटिन्युअस होतं. ते कंटिन्युअस कसं करायचं शिकवलं तुम्हाला परीक्षेमध्ये, जर कंटिन्युअसचं गणित आलं तर कसं करायचं ते. बाकी पहिलं, दुसरं आणि चौथं त्याच्यामध्ये कंटिन्युअस करायचं नाही, त्याच्यामध्ये ऑलरेडी कंटिन्युअस आहे. फक्त CF चा कॉलम काढायचा आहे, n/2 काढायचा आहे, ओळखायचंय CF F आणि हा फॉर्म्युल्यामध्ये पुटअप करून आपल्याला आन्सर करायचंय. बस एवढंच इनफ करायचंय. तर हा आपला आपण 6.2 कंप्लीट केलेला आहे. मी बाकीचे हा चौथा क्वेश्चन तुम्हाला काय करायला दिलेला आहे, होमवर्क साठी दिलेला आहे. तर ह्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम आला तर नक्की मला सांगा. आजच्यासाठी एवढंच. पुढच्या लेक्चरला आपण 6.3 कंप्लीट करणार आहोत. जय हिंद, जय महाराष्ट्र.